नमस्कार, मी राणी कासलीवाल, ATV न्यूजमध्ये आपले स्वागत। अहमदनगर तोपखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सावेडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीतील एका बंगल्यामध्ये कुंटणखाना चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या कुंटणखान्यावर छापा टाकून पोलिसांनी या ठिकाणाहून 2 आरोपींना ताब्यात घेऊन 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली। नगर शहरातील सावेडी रोडवर असलेल्या उच्चभ्रूंच्या वसाहतीमध्ये एका बंगल्यात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। तोपखाना पोलिसांनी छापा टाकून 2 पुरुष आणि 4 महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी सांगितले। दरम्यान या कारवाईमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे। सावेडी रोडवर असलेल्या महावीर नगरमध्ये एका बंगल्यात वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांद्वारे येथील तोपखाना पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून माहिती घेतली असता या ठिकाणी काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले। पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ छापा टाकून 4 महिलांसह 2 पुरुषांना ताब्यात घेतले आहे। पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, परिवेक्षक DYSP पूनम पाटील, पोलीस निरीक्षक संपत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वरी पांढरे, पोलीस कर्मचारी मंगेश करमाळे, राम सोनावणे, दीपक रोहकले, दौंड, गिरीश तरटे, महिला पोलीस कर्मचारी रोहिणी अंजली गुरु आणि इतर पोलीस कर्मचारी अशांनी अचानक बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून धाड मारली असता एक महिला बंगल्यामध्ये खालच्या आणि वरच्या मजल्यावर कुंटणखाना चालवताना मिळून आली। सदर कारवाईमध्ये 3 मुलींची सुटका करून आरोपी पुरवणारी महिला व ग्राहक संतोष अर्जुन भुजबळ आणि भास्कर राजाराम ठोंबे यांना ताब्यात घेण्यात आले आहे। संध्याकाळी महावीर नगर येथे एका बंगल्यामध्ये एक महिला हाय प्रोफाईल कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून सदरची माहिती माननीय पोलीस उपाधीक्षक श्री मिटके साहेब यांना देण्यात आली। श्री मिटके साहेब व परिवीक्षक पोलीस उपाधीक्षक पूनम पाटील मॅडम पोलीस स्टेशनला हजर आल्यानंतर 2 पंचांना बोलावून दोन्ही अधिकारी पंच, मी स्वतः, आमच्या पोलिसांची PSI पांढरे व आमचे पोलीस स्टाफचे करमाळे, सोनवणे, रोकले, महिला कर्मचारी मंडळी असे सर्वजण जाऊन आम्ही सर्वांनी याचं नियोजन केलं आणि एक बनावट गिराईक पाठवलं। बनावट गिराईक पाठवल्यानंतर आम्ही छापाकामी तेथे तयार राहिलो। त्या बनावट गिराईकाकडून आम्हाला सिग्नल मिळताच आम्ही साधारण 20-20च्या दरम्यान तेथे छापा टाकला। तेथे छापा टाकला असता आमच्या बनावट गिराईकासह तेथे 2 गिराईक व 4 महिला, त्यामध्ये एक कुंटणखाना चालवणारी महिला व 3 ज्यांच्याकडून असा वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता अशा 3 पीडित महिला आम्हाला मिळून आल्या। त्या सर्वांना पोलीस स्टेशन तेथेच पंचासमक्ष पंचनामा करून पोलीस स्टेशनला आम्ही ताब्यात घेऊन आलेलो आहोत आणि सदर कुंटणखाना चालवणारी महिला व त्या ठिकाणी मिळून आलेले 2 ग्राहक ते संतोष अर्जुन भुजबळ वय 35 राहणार माका तालुका नेवासा व भास्कर राजाराम ठोंबे वय 38 राहणार साईनगर बोलेगाव अहमदनगर यांच्या विरुद्ध पिटा ॲक्ट कलम 3-4-5-6 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।